कशी असेल माझी पोर? 2 जीवाची होती. पण दे अगं नग काळजी करूस. देवाचं लक्ष आहे आपल्या पोरींवर नाही आपल्यावर बी. काय होणार नाही. आशु आणि शिवाला मी फोन करतोय पण त्यांचा फोन नाही लागत आहे. आतापर्यंत आले पाहिजे होते ते. तुम्ही पुन्हा एकदा लावून बघा ना, फोन ट्राय करत राहा. मी ट्राय करत राहतो. भाई तू काळजी करू नकोस. हा काय नाही होणार दिव्याला. हे सगळं दिव्याबरोबर झालं. नेमकी मीच होते तिथे. त्याचा काय संबंध आहे? तिथे सगळे होते, सगळ्यांना माहिती आहे काय झालंय. तू उगाच स्वतःवर घेऊ नकोस काही गोष्टी, कळलं ना? तू आधी शांत हो. काय नाही झालंय. कीर्ती, अक्कल आहे तुम्हाला? पुढे गेला होता तुम्ही आणि परस्पर निर्णय का घेता तुम्ही? नाही काय डॉक्टर कुठे? आम्ही त्या दिव्याच्या खोलीत गेलो होतो, तिथेही नव्हता तुम्ही. आणि श्वास तुला कळत नाही? छोटी गोष्ट आहे ही. भाऊजी तुम्ही जरा शांत राहा ना. हं आलेत ना आता ते. हं सगळ्यांनी शांत राहा. नाही काका, अहो झालं काय, एवढी अर्जन्सी होती ना, त्यामुळे जिथे डॉक्टर होते तिकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो. आणि आम्ही तुम्हालाच बोलवायला आलोय. म्हणजे काय झालंय? कीर्ती काय झालंय दिव्याला? काय विचारते मी तुला? काका भाऊ कुठे आहेत? भाऊ तुम्हालाच बघायला गेले होते रिसेप्शनवर. कीर्ती अगं म्या काय विचारते? काय झालंय ते तरी सांग की. सुहास हो सांगा ना. जीवात जीव नाही आमच्या. हो सांगा. मी काय म्हणतोय, ते दोघंच आहेत तिकडे, आपण तिकडे जाऊया ना आधी. नाही सुहास थांब. आजी दिव्या बरी आहे पण काय ते सांग की. पण बाळाला नाही वाचवू शकले डॉक्टर. हे? डिस्कॅरेज झालंय. आजी बसा. आजी कसं शांत राहणार? आजी कळेल बसा तुम्ही. शांत व्हा, शांत व्हा. अगं जरा काकू आई ते दोघे तिकडेच आहेत. आपल्याला तिकडे जावं लागेल. प्लीज चला ना. हो जा. सुहास तू कार्ड घेऊन ये. मला वाटत नाही की कोणी कंडिशन मध्ये तिकडे जाण्याच्या तू आम्ही दिव्या अगं ये लेकरा. दिव्या नका रडूस ग बाळा. अगं काय होऊन बसलं ग हे सगळं? दिव्या तरी तुला चंदन सारखा सांगायचा. अगं दिव्या उड्या नग मारूस. सांभाळून चाल. काळजी घे स्वतःची. पण त्याला सुद्धा काळजी घ्यायला दिलं नाहीस. सारखं त्याच्यावर ओरडत राहायचं नुसतं. आता काय होत बसलं बघितलंस ना. म्हणून म्हणती मोठी माणसं सांगतात ते ऐकायचं असते. किती चांगलं चाललं होतं माझ्या लेकरात सगळं. कोणाची नजर लागली कोणाला. दिव्या अगं बोल ना, काय झालं हे सगळं? तुला कळतंय का? तुझं बाळ, आम्ही सगळे होतो ना तुझ्यासाठी. मग का नाही ऐकलंस ग आमचं? तुम्ही सगळे मलाच का बोलताय? मी नाही केलंय. मी नाही पाडलं माझं बाळ. मला काय वाटतंय, मला नको होतं काय बाळ. मला हवं होतं. मला धक्का दिला म्हणून मी पडले. मुद्दाम पाडलंय मला. आणि ते या बाईंनी केलंय. दिव्या अगं काय बोलतेस तू? हे आताही तुला यांचीच बाजू घ्यायची आहे? 2 दिवस त्या चांगल्या वागल्या म्हणून त्यांच्या मनातला राग गेलेला नाहीये. तो राग काढला यांनी.
नाही केलं दिव्या. दिव्या दिव्या हे बघ, तुला आता काय होत असेल, किती वेदना होत असतील आम्ही समजू शकतो अगं, पण तू काय बोलतेस? काकू हे बघ, ती शॉक मध्ये म्हणून असं बोलते. नाही, मी शॉक मध्ये नाहीये. मी पूर्ण शुद्धीत बोलती. त्या बाईनी मला धक्का दिलाय म्हणून मी पडले, म्हणून माझं बाळ गेलं. दिव्या अगं काय बोलतेस तू? खरंच काय केलं नाही अगं, विश्वास ठेव माझ्यावर. मग तुमचं काय म्हणणं आहे की मी हे केलंय मुद्दाम आणि तुमच्यावर सगळं ढकलतीये? अगं नाही दिव्या, मला तसं म्हणायचं नाहीये. पण तू आठव ना गं, आपण दोघी चालत होतो, मी उलट तुझा पाय सटकला तेव्हा मी तुला सावरण्याचा प्रयत्नही केला. नाही, खोटं खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही मला मुद्दाम धक्का दिला म्हणून पडले मी. बस झालं दिव्या. अगं कुठल्या माणसांबद्दल बोलतेस? थोडं तरी भान ठेव. हे बघ दिव्या, मी ना माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते अगं, मी काही नाही केलं. मी तुला धक्का नाही दिला. अगं तुझा पाय सटकला तेव्हा मी तुला सावरलं. वंदना ताई हो, ऐकताय ना तुम्ही? हो, मी खरंच काही केलं नाहीये. तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही कोणीच का सांगत नाहीयेत की मी धक्का नाही मारला? दिव्या मला तू आधी शांत हो. हा हे बघ, उर्मिलाने असं काही केलेलं नाहीये. मुळात ते असं का करेल? काहीतरी ना गैरसमज झालाय. अगं दिव्या, लय मोठा आरोप आहे ग हा. तू काहीतरी वेगळं बघितलं असेल. अय्याजी, तुला कुणावर विश्वास आहे? माझ्यावर की माझ्या बाळाला जिने मारलंय तिच्यावर? हिने चोरीचा आरोप केला होता ना तुझ्यावर, विसरलीस? बाद झालं दिव्या, आता तू वाटेल ते बोलतेस. मी सांगते ना की मी तुला धक्का दिलेला नाहीये. अगं उलट मी तुला सावरायला गेले. तू ताई, तरी बोल ना ताई काहीतरी. आता ना हे सगळं मला सहनच होत नाहीये. हे बघा, मी दिव्याला धक्का दिलेला नाहीये, त्यामुळे हा आरोप मी सहन करून घेणार नाही. तुला वाटतं मी असं करेन? उर्मिला, थोडी शांत हो बरं. ही वेळ नाही हे सगळं बोलायची. आई, तू काकूला का बोलतेस? हे बघ, हे जे सगळं घडतंय ना ते खूप चुकीचं आहे. आणि दिव्या जो आरोप करतेस तो खूप मोठा आरोप आहे. म्हणजे उद्या जर काकूच्या ठिकाणी मी असते तर हिने माझ्यावर पण सेम आरोप केला असता. ऐका ऐका, तुम्ही सगळे जरा शांत बसा. असे एकमेकांवर आरोप करून काहीही होणार नाहीये. आपण उद्या सगळे परत चाललोय, तिथे आपल्या डॉक्टरांना दाखवू, ते आपल्या विश्वासातले आहेत. पुन्हा एकदा चेक करून घेऊ आपण. काय पुण्यांदा आपण भाऊ चेक करून होणार आहे? हो, डॉक्टरनी सांगितलं का नाही का बाळ पडलं? मग आता काय? आमचं जे नुकसान व्हायचं होतं ते नुकसान झालं का नाही? दिव्या का नाही ऐकलंस तू आमचं? का गेलीस तू तिथे? सगळं या बाईमुळे झालं. मी हिला सोडून दिव्या, एक मिनिट. काकूने काही केलं नाही. अगं शांत बस. दिव्या तू शांत हो. अशाने तुला त्रास होईल ना. दिव्या तू शांत हो जरा. बस झाला, बस झाला. नाही, मला मान्य आहे की जे झालंय ते वाईट झालंय, पण उर्मिलाने काही केलं नाहीये एवढं मात्र नक्की. वहिनी, हो तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुमचा विश्वास नाहीये उर्मिलावर? तसं नाहीये लक्ष्मण, पण आता हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये. मग काय भाऊ, सगळं फक्त ऐकून घ्यायचं? आपल्याच घरातल्या माणसांवर हे सगळे आरोप करतात, ऐकून घ्यायचं का? हे बघ कीर्ती, आरोप जरी खोटे असले ना तरी जे व्हायचं, जे घडायचं ते घडलंय का नाही सांग मला. त्या लेकराकडं बघ, त्याचा बिचाऱ्याचा काय दोष होता याच्या? मुद्दाम मारले, झाडून बुजून केले. मी काय केलं होतं तुमचं? दिव्या बाळा, तू शांत हो ग प्लीज. हे बघ, ही वेळ नाहीये असं एकमेकांवर आरोप करण्याची. आता आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे एकमेकांना.
शांत हो प्लीज. नाही नाही होणार मी शांत. कारस्थान रचून मारलंय माझ्या बाळाला यांनी. बाद झालं. मला आता इथे थांबायचंच नाहीये. मी धक्का दिलेला नाहीये, त्यामुळे हा आरोप मला मान्य नाहीये. मी दिव्याला धक्का देण्याचा विचारही नाही करू शकत. पाय पाडणं ही तर लांबची गोष्ट आहे. सीताई, आमचा उर्मिला ताईंवर पूर्ण विश्वास आहे. त्या असं काही करणं शक्य नाही आहे. जे घडलं ना तो फक्त अपघात होता. पण या पोरीनं तिचं बाळ गमावलंय. कुठल्या भाषेत आणि कसं समजावू मी तिला, तुम्हीच सांगा ना आता. हो वंदनाताई, स्वाभाविकच आहे. दिव्याची ही परिस्थिती होणं समजू शकते मी. हो पण सीता, मी आपल्या सगळ्यांच्या जाण्याची व्यवस्था करतो. तोवर तू इकडे बघ. सुहास, या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था इकडेच कर. हो, येतो. शिवा, अरे किती फोन लावले मी तुम्हाला एवढा वेळ का झाला यार? भाऊ तिकडे नेटवर्क नव्हतं आणि तो जो बोटवाला आहे ना तो अचानक निघून गेला. आम्हाला ते सगळं चालत यावं लागलं. अरे काय झालं पण भाऊ, तुम्ही असं काही ते जरा करताय? बाकीचे कुठे आहेत? अरे अश्विन, जे घडू नये ते घडलं. म्हणजे काय झालं भाऊ? अरे बापरे, दिव्या कशी आहे मग? भाऊ हे सगळं कसं झालं? मी आले दिव्याला बघून. थांब शिवा. नाही नाही, उर्मिला काकू असं कसं करतील? दिव्याचा काहीतरी गैरसमज होतोय. मी बोलते तिच्याशी. दिव्याची अवस्था खूप वाईट आहे. ती कोणाचंच काही ऐकून घेत नाही. तू तिला प्लीज समजावून सांग, शांत कर. अशू, आपल्याला लगेच परत निघाल. मी बघते. भाऊ मी व्यवस्था करतो सगळी. शिवानी, दिव्या शांत हो. हे बघ तू बरी कसं झालं गाडी कसं घसरलं तुझ्या? चालता चालता पाय सटकलं तिचा. कुठे पळायचं टकलं मला पाडलंय. मारलं जीव. मी काय करायचं सांग, मी कसं सांगायचं? त्याची अवस्था बघ काय झाली. तू शांत हो आता. हे बघ कोण सगळं मी आले ना आता. तू शांत हो आता. आई हे काय चाललंय? हे कसं झालं सगळं? हा अपघात ना? हा अगं अपघातच होता ग येतो. पण ती ऐकायलाच तयार नाही. शिवानी, अपघात असला ना हे डोंगर कोसळलाय ग तिच्यावर. सगळं चांगलं सुरू असताना हे अचानक कसं काय झालं ग? हे बघ दिव्या, तू शांत हो. हे बघ हा अपघात आहे अगं. कोणी मुद्दामून का करेल? नको माझं सांत्वन करू. तू जा इथून. तुला नाही आहे ना माझ्यावर विश्वास. तुला आता पण तुझ्याच लोकांची बाजू घ्यायची ना. जा मग, पण सत्य बदलणार नाही हा शिवा. दिव्या असं काय? तू जा इथून.
शांत हो तू. शांत हो. शिवा, शिव तू ठीक आहेस? शिवा, कोणाची नजर लागली या सगळ्याला? का झालं हे सगळं? हे नको होतं व्हायला. चंदन खुश होता, दिव्या खुश होती, आई आजी सगळे खुश होते आणि हे सगळं का? ऐक शिवा, पण जे झालं ना ते खूपच वाईट झालंय, पण आपल्या हातात काहीच नव्हतं ना. शिवा, आता सगळ्यांना तुला धीर द्यावा लागेल मला. हे बघ, याशिवाय आपल्या हातात दुसरं काहीच नाही आता. दिव्या आता या परिस्थितीत कोणाचंच काहीही ऐकणार नाही. पण तिला सांभाळायला लागेल. भाऊ, मी व्यवस्था केली आहे उद्याची, मी ते बघून येतो. नाही, मी ते बघतो आता. तू इथे थांब. तू या सगळ्यांना आधार दे, मी बघतो तिकडचं. शिव, काळजी घे. ऐक, काही होणार नाही शिवा, मी आहे ना तुझ्या पाठीशी. शांत हो अगं. दिव्या, कसं करायचंय? काही वाचवू शकले माझ्या बाळाला? माझ्या सगळ्याचा काही उपयोगच नाही राहिला. जी बाई आपल्या बाळाला वाचवू शकली नाही, तिला जगण्याचा हक्कच नाही. हे बघ दिव्या, असं नको बोलू अगं. आम्ही सगळे आहोत ना सोबत तुझ्या. हे बघ, तू रडू नको अगं. शांत हो. सगळे इथेच आहेत की नाही तुझ्या बरोबर? हा, काही होणार नाही, सगळं नीट होईल. बघ, तू ते सगळं जाऊ दे. तू आधी ना स्वतःला त्रास करणं बंद कर अगं. तुला जर त्रास झाला तर आम्हा सगळ्यांना त्रास होईल. तू असं स्वतःला नको दोष देऊस. दिव्या, अगं काही गोष्टी आपल्या हातात नसत्यात ग. मला माफ कर दिव्या. मी प्रॉमिस केलं होतं तुला की तुला या अवस्थेत मी एकटं सोडणार नाही, काहीच अडचण येऊ देणार नाही. बघितलंस ना काय झालं? तिकडे असायला पाहिजे होतं ग मी, पण नव्हतं. म्हणून देवाने शिक्षा दिली मला. या सगळ्याला फक्त मीच जबाबदार आहे दिव्या, फक्त मी. मला माफ कर. किंवा आत्ताही काहीच बोलणार नाही. आता यांचीच बाजू घ्यायची. तुला कळतंय का? तुझी बहीण आहे ना मी. तुला हे चुकीचं वाटत नाहीये का? हे बघ, मला सगळं कळतंय दिव्या, पण आत्ता ही वेळ नाहीये बोलायची. हा, तू जरा शांत हो. ज्यांची चूक झाली आहे ना शिवा, ते कधीच मान्य करणार नाहीयेत. हे बघ शिवा, मी पुन्हा सांगते, मी काही केलेलं नाही. तिचा पाय सटकून ती पडली आणि त्यामुळे हे असले आरोप मी ऐकून घेणार नाही. काकू, हे बघा, मला सगळं कळतंय, पण असं अजिबात नाही. तुम्ही हे बघा, तिच्या वतीने मी माफी मागते तुमची. उर्मिला, थोडा संयम ठेव स्वतःवर. शांत हो, आपण नंतर बोलू ना. ही तू मलाच काय सांगतेस शांत व्हायला? तुलाही असं वाटतंय का की हे मी मुद्दाम केलंय? अगं, काही इतकी वाईट आहे का ग मी? का करीन असं? अगं, तू तरी माझ्या बाजूने बोल. मला ना आता हे सगळं सहनच होत नाही.